शेतकरी मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे आपलं हजारी फार्मिंग यूट्यूब चॅनलवरती. हा आहे आपला हरभऱ्याचा प्लॉट, जवळपास 7 एकर. मी मागे व्हिडिओ बनवल्याप्रमाणे जो आपण बीज प्रक्रियेचा व्हिडिओ बनवला होता की मोर रोग एकदम कमी होणार, त्यानुसार आता आपला जवळपास 18 दिवसाचा प्लॉट आहे. हा पेरणीपासून आज 18वा दिवस आहे आणि तुम्ही मोर रोगाचं प्रमाण पाहू शकता. अगदी 0% म्हणू शकतो आपण त्याला. अशा प्रकारे मोर रोगाचं प्रमाण आहे यामध्ये. पूर्ण 7 एकरामध्ये एकदम नाहीसारखं मोर रोगाचं प्रमाण आहे. कारण आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला 100% खात्री दिली होती की बाकीच्यापेक्षा जे मी तुम्हाला औषध सांगितलं होतं ते एकदम प्रभावी काम करतं. तर आज आपण आता याची पहिली फवारणी घेणार आहोत, त्याची माहिती आपण पाहणार आहोत. तर पहिल्या फवारणीमध्ये मित्रांनो मी तुम्हाला एक अशी फवारणी सांगणार आहे की ज्यामध्ये तुमच्या हरभऱ्याची सुरुवातीची जोमदार वाढ होणार. अळीचं थोडंफार प्रमाण असले तेही आपण कवर करू आणि आपल्यापुढे मर रोग याविषयीसुद्धा बोलू आणि महत्त्वाचं म्हणजे वाढ याविषयी मी तुम्हाला अत्यंत चांगलं कॉम्बिनेशन या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर चला पाहू ते कॉम्बिनेशन कोणतं. तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या. म्हणजे आपण जे व्हिडिओ टाकतो आणि त्याचे जे रिझल्ट मिळतात हे उत्तम मिळतात. आपण कुठल्याही कंपनीची ॲड करत नाही, ज्याचे आपल्याला रिझल्ट चांगले मिळतात त्या हिशोबाने आपण औषधांचे नावंसुद्धा सांगतो आणि त्याचे रिझल्टसुद्धा तुमच्या डोळ्यासमोर आहेत की पूर्ण 7 एकरामध्ये तुम्हाला मोर रोगाचं प्रमाण कुठेही दिसणार नाही. हा आपला कोरडवाहूचा प्लॉट आहे 18 दिवसाचा. तर चला मित्रांनो, हरभऱ्यामध्ये कॉम्बिनेशन कोणतं घ्यायचं ते पाहू. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कटवाम असेल, कतरण वगैरे जर असेल किंवा थोड्याफार प्रमाणात अळी जर असेल तर आपल्याला अळीचं नियंत्रणासाठी एक स्वस्तातला फवारा आपण पाहूया, जेणेकरून कमी पैशामध्ये चांगले रिझल्ट आपल्याला मिळतील. कारण जास्त महागीचा फवाराही म्हटलं तरी आपल्याला तो वाढ कमी असल्यामुळे जास्तीत जास्त जमिनीवरच उरणार आहे. त्यासाठी जास्त महागीचं औषध न घेता स्वस्तात मस्त असं कॉम्बिनेशन आपण वापरणार आहोत. तर अळीच्या नियंत्रणासाठी किंवा कटवर्मच्या नियंत्रणासाठी आपल्याला 20% क्लोरोपायरिफॉस 20% असलेलं गॅस पॉयझन आपल्याला घ्यावं लागेल. ते तुम्ही चांगल्या कंपनीचं घ्यावं असा माझा आग्रह आहे. टाटाचं किंवा अन्य टाटा, अदामा अशा वेगवेगळ्या प्रकारचे अन्य काही जे आहेत चांगल्या कंपन्या आहेत त्यापैकी कुठल्याही कंपनीचं घेतलं तरी चालेल. आणि शेवटी मी तुम्हाला वाढीसाठी एकदम जबरदस्त रिझल्ट देणारं औषध सांगणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि मित्रांनो, आता बुरशीनाशक जर तुमच्या हरभऱ्यामध्ये मोर रोगाचं प्रमाण असेल, जास्त प्रमाण असेल तर तुम्ही मेटालायझिल मॅनकोझेबचं कॉम्बिनेशन घेऊ शकता, जे बायोस्टेटचं संचार म्हणून येतं किंवा रेडोमेल गोल्ड येतं. या प्रकारमध्ये मोर रोग असेल, कमी असेल तर तुम्ही रोको वगैरे घेऊ शकता. जर आपल्या शेतासारखा मोर रोग नसेलच तर तुम्ही साप घेऊ शकता. UPLचं साप म्हणजे एकदम कमी पैशामध्ये एक बुरशीनाशक कीटकनाशक जे आपण पाहिलं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाढीसाठी. कारण सुरुवातीच्या काळात जर झपाट्याने आपण वाढीकडे जर हरभऱ्याच्या लक्ष दिलं, शक्यतेवर कोरडवाहू हरभऱ्यामध्ये, जो की आपला प्लॉटसुद्धा कोरडवाहू आहे, त्यानुसार तर महत्त्वाचे म्हणजे वाढ. सुरुवातीला वाढ करणे हे आवश्यक आहे. त्यासाठी आपण रिकमेंड करतो म्हणजे मी स्वतः 3 ते 4 वर्ष झाले त्या औषधाचा वापर करतो आणि मला चांगल्या प्रकारचे रिझल्ट त्यापासून मिळतात. त्यासाठी मी वापरतो टाटा कंपनीचं रॅली गोल्ड म्हणून येतं. रॅली गोल्ड ते तुम्ही प्रतिपंप 10 ग्रॅम वापरू शकता. कीटकनाशक ते सांगितलं मी ते 50 ml तुम्ही प्रतिपंप वापरू शकता. 20% क्लोरो. रोको तुम्ही जवळपास 30 ग्रॅम वापरू शकता प्रतिपंप. साप असलं तेही तुम्हाला 30 ग्रॅम वापरलं तर हरकत नाही. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे रॅली गोल्ड तुम्ही 10 ग्रॅम प्रतिपंपासाठी वापरा. अतिशय उत्तम रिझल्ट त्याचे मिळतात. तर आता तुम्ही पाहताच की हरभऱ्याची क्वालिटी कोरडवाहू हरभऱ्याच्या हिशोबाने अतिशय उत्तम क्वालिटी आहे. जर्मिनेशन ओके आहे, जे की आपण व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे
जी आपण बुरशीनाशक आणि कीटकनाशक जे बियाणाला लावलं होतं त्याचे रिझल्ट तुम्ही पाहू शकता, अतिशय उत्तम आहेत. त्याचप्रमाणे मी तुम्हाला खात्री देतो, या फवारणी जी आपण सांगितली या फवारणीचे सुद्धा रिझल्ट तुम्हाला अतिशय उत्तम मिळतील. या फवारणीचा वापर करा. रिझल्ट कसे मिळतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद. जय जवान, जय किसान.